नमस्कार, स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्याची चटणी। यासाठी मी हे ओले दाणे घेतले तुरीचे। आणि हिवाळ्याचं मौसम आहे त्यामुळे भरपूर मार्केटमध्ये तुरीच्या शेंगा मिळतात। थोडंसं तेल टाकू। आता हे मिरच्या आहे, थोडेसे भाजून घेते। मिरच्या भाजून झालेल्या आहे, थोडीशी लसणाच्या पाकळ्या टाकते। याचा काढून घेते। तुरीचे दाणे थोडेसे भाजून घेते, कारण याचा उग्रपणा आहे तो कमी होते आणि भाजल्यानंतर टेस्ट वाढते। हे तव्यावरच भाजून घेते, कारण की लोखंडाचा तवा असते, शरीराला लोहाची आवश्यकता असते। हे तुरीचे दाणे जास्त नाही भाजायचे, थोडेसे भाजायचे। थोडं गरम वगैरे झाले की काढून घ्यायचे, कारण की नंतरही आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। दाणे पाहिजे तेवढे भाजून झालेले आहे। आता गॅस बंद करते आणि हे दाणे काढून घेते। थोडेसे थंड झाले की मिक्सरमधून काढून घेते। तुरीचे दाणे जास्त बारीक करायचे नाही, ब्रेकने फिरवले की जाडसर होते। हे लसूण, हिरवी मिरची आणि सांबार हे मिक्सरला जाडसर फिरून घेते। असं ब्रेक फिरून घ्यायचं। असं हे मिक्सरला फिरून घेतले। तुम्ही बघू शकता की जास्त बारीक नाही आहे, भरड आहे थोडीशी। हे अशीच पाहिजे आपल्याला। पॅनमध्ये थोडंसं तेल टाकू। जिरं छान फुलू द्यायचं। धने पावडर, थोडीशी हळद आणि हे भरड आणि चवीपुरतं मीठ। याच्यामध्ये राहिलेले सर्व पॅनमध्ये टाकून देते। मस्त मिक्स करून घ्यायचं। अशी ही चटणी प्रवासात नेऊ शकता, भाकरीसोबत, पोळीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। याच्यावर थोडंसं बिलकुल 2 मिनिट झाकण ठेवू, हलकी वाफ येऊ द्यायला। छान हलकी वाफ आलेली आहे। आता ही चटणी खाण्यासाठी तयार आहे। असेच तुरीच्या दाण्याचे सोले वांगे, दाण्याची आमटी, दाण्याची कचोऱ्या तुम्ही करू शकता। मी पण चॅनलवर टाकलेले आहे, तर तुम्ही ते बघू शकता। हे तयार आहे। गॅस बंद करते।